ब्रेकनंतर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये नरेंद्र महाराजांच्या भक्तांचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात ते आक्रमक पाहायला मिळतात। त्यांच्या विरोधात आंदोलन करतात। नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आता उमटताना पाहायला मिळतात। संभाजीनगरमध्ये सुद्धा आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। नरेंद्र महाराजांबद्दल वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। आपले प्रतिनिधी संभाजीनगरमधून सचिन बडे हे जोडलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय या ठिकाणी वडेट्टीवार यांच्या विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलेले आंदोलन करण्यात येते। काय अधिकची माहिती, काय नाराजी व्यक्त करण्यात येते? विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर आता समाज जो आहे म्हणा किंवा भक्त परिवार जो आहे तो कुठेतरी नाराज झालेला आहे, आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलनाची हाकही दिलेली आहे। मोठ्या संख्येमध्ये भक्त परिवार जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतोय। नरेंद्र महाराजांचा भक्त परिवार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये जमलेला आहे। आपण पाहत असाल तर मोठ्या संख्येमध्ये त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची विधानं करू नये अशी मागणी जी आहे ती केली जाते। मात्र कुठेतरी भावना दुखावण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन पाहायला मिळतोय। आपल्यासोबत काही भक्तगण आहेत, त्यांच्याशी संवाद साधूत आपण। त्यांचं काय म्हणणं आहे, काय मत आहे, काय सांगाल? एकीकडे नाराजी आहे, कुठेतरी नरेंद्र महाराजांविषयी वाईट वक्तव्य केल्याच्या नंतर ही नाराजी पाहायला मिळते। तुमची काय भावना आहे? जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणीज धाम जगद्गुरू माऊलींबद्दल आमदार विजय वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, अपमानास्पद जे भाष्य केलेलं आहे, त्याबद्दल सर्व हिंदू धर्मीय तसेच हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदू हा दुखावला गेलेला आहे आणि त्यांनी हे अपमानास्पद जे बोलले त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। आमच्या मनाला फार वेदना सहन होत नाही आहे, कारण की गुरुमाऊली हे जगाची जगद्गुरू आहे। आखाडा शरदर्शन परिषदेने त्यांना ही जगद्गुरू पदवी दिलेली आहे आणि त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। आपण या ठिकाणी पाहता विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जे आहे ते फुला मारलेले आहेत आणि हे फोटो घेऊन या ठिकाणी अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध जो आहे तो केला जातो। असे बोर्ड जे आहेत त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत। भैया, काय सांगाल, काय तुमची प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे तुमची, काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहताय विजय वडेट्टीवार यांचे फोटो जे आहेत त्या फोटोला या ठिकाणी जोडे मारले जात आहेत। या ठिकाणी पाहताय विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला जोडे मारून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नरेंद्र महाराज यांचा जो भक्त परिवार आहे तो आक्रमक झालेला आहे। जाणून घेऊयात। बाबा, काय सांगाल, काय तुमची भावना आहे? तुम्ही का जोडे मारताय या प्रतिमेला आणि काय तुमची भावना आहे, काय सांगाल? आमचं एवढं म्हणणं आहे, जगद्गुरू श्रीचा अपमान नाही, हा सर्व हिंदू धर्माचा अपमान आहे। जगद्गुरू श्री हे आमचे गुरु आहे, गुरु करता आम्ही जीव बी द्यायला तयार आहे। जीव गुरुचा अपमान आहे, हा सर्व हिंदू लोकांचा अपमान आहे। आपण या ठिकाणी पाहताय आक्रमक होते, या ठिकाणी जनसमुदाय एकत्रित आलेला आहे, भक्त परिवार एकत्रित आलेला आहे। एवढंच काय तर विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारलेले आहेत आणि वक्तव्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। मोठ्या संख्येमध्ये भक्त परिवार जो आहे तो छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी पाहायला मिळतोय। याचा आणखीन कशा प्रकारे निषेध व्यक्त केला जाणार आहे? आपण पाहतो या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते, त्या संदर्भात काय माहिती आहे? आपण या ठिकाणी पाहताय मोठ्या संख्येमध्ये भक्त परिवार जो आहे तो एकत्रित आलेला आहे। वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय। हातामध्ये जे आहेत आपण जर या ठिकाणी पाहिले तर विजय वडेट्टीवार यांचे फोटो आहेत, त्याला फुल्या मारलेल्या आहेत। जो काही निषेध आहे तो व्यक्त केला जातो। याचं कारण म्हणजे जाहीर वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं आणि या वक्तव्यानंतर नाराजी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी चपला ज्या आहेत विजय वडेट्टीवार यांच्या फोटोला या ठिकाणी महिला ज्या आहेत, भक्त ज्या आहेत त्या मारताना पाहायला मिळत आहेत। म्हणजे हा संताप जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जोरदार घोषणाबाजी करत विजय वडेट्टीवार यांचा जो आहे तो निषेध व्यक्त केला जातोय। ही नाराजी जी आहे ती विजय वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या नरेंद्र महाराजांच्या भक्त परिवाराची पाहायला मिळते। मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी भक्त परिवार जे आहेत ते सहभागी झालेत आणि जो आहे तो या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी भावना दुखवण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला आहे आणि यानंतर जी कुठेतरी माफी जी आहे ती माफी मागून सुद्धा भागणार नाही अशी भूमिका जी आहे किंवा अशी भावना जी आहे त्या ठिकाणी भक्त परिवार व्यक्त करतो। माफी मागावी अशी मागणी आता होतीये। माफी मागितली नाही वडेट्टीवार यांनी तर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल, काय इशारा देण्यात येतोय? आपण या ठिकाणी पाहता माझ्या मागे ही जी भक्त परिवार आहे आपण त्यांनाच विचारूयात काय त्यांची भावना आहे। काय सांगाल ताई, काय मागणी तुमची? आम्ही आमच्या याचं काम करतोय, धर्माचं काम करतोय। नरेंद्र महाराज काय मागणी तुमची, काय सांगाल? हे बघा,
संतांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये हा सगळ्यात मोठा वाटा हा कोणाचा आहे माहिती आहे का? हा संतांचा आहे. जे निवडून आलेले लोक आहेत संतांचा वाटा आहे. आणि या संतांच्या वाट्यामध्ये जर हा कोण वडट्टीवार आहे, हा याचं नाव गाव कुठलं आहे, हा नालायक माणूस हा कुठला आहे, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. आणि यांनी याची माफी मागितली म्हणजे यांनी एकेरी नावाने या व्यक्तीने एकेरी नावाने उच्चार केलेला आहे. मागणी काय तुम्हाला? यांनी माफी मागितली. महाराष्ट्रात साधू संताला नाव ठेवलेलं आहे आणि साधू संतांची भूमी ही शिवाजी महाराजांची पाहिजे. काय सांगाल? आमच्या मागची यांनी माफी मागितलीच पाहिजे. यानं काय म्हणून टीका केली, काय म्हणून टीका केली, यानं माफी मागितलीच पाहिजे. बरं, नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय माफी मागायला हवी अशी मागणी भक्त परिवार या ठिकाणी करतो. जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आक्रमक या ठिकाणी सगळे झालेले पाहायला मिळतोय. राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया समोर येतात का, त्या संदर्भात काय माहिती मिळते? राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाचं म्हणजे आपली भूमिका व्यक्त करत असताना राजकीय प्रतिक्रिया सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा परिवार जो आहे तो एकत्रित झालेला आहे. या ठिकाणी हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी राजकीय व्यक्तीसुद्धा व्यक्त करतायत. कारण मोठ्या संख्येमध्ये भक्त परिवार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहत असाल तो सहभागी झालेला आहे. नरेंद्र महाराजांविषयी जे काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं त्याचा निषेध व्यक्त करत असताना हे असे वक्तव्य साधू संतांविषयी करू नयेत, हीच भूमिका हीच भावना जी आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी भक्त परिवार जो आहे तो एकत्रित आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत असताना कुठेतरी राजकीय वर्तुळातून सुद्धा याचा तीव्र निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. आणि मोठ्या संख्येमध्ये भक्त परिवार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नेमकं विजय वडेट्टीवार माफी मागतात की नाही, कारण या ठिकाणी माफी मागण्यात यावी अशी मागणी जी आहे ती भक्त परिवार या ठिकाणी करतोय. जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.